परिस्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे. आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही. तसं पाहायला गेलं तर अतिरेकी हमले देखील किती झाले, तो किती इंटेलिजन्स फेलियर झाला हे दिसतंय आपल्याला. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण नुसतं भाषणं ऐकायची, त्यांची रील्स पाहायचे, पण पुढे काही होत नाही. E20मुळे किती लोकांचे इंजिन खराब झालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्ग झाला 10 वर्ष आम्ही ऐकतो की आता ह्या डिसेंबरपर्यंत झालंय का? देवेंद्र फडणवीसांचे काका सरकार्यवाह आहेत की बाबा बीजेपीचा जो वापर आहे, आंदोलन झालं ते संविधान विरोधी होतं, संविधान विरोधी होतं. मला वाटतं भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं हे दिसायला लागलं आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी हे मागत आहेत. डिलिमिटेशन हा एक बहाणा आहे, पण जे अधिकार तुम्हाला दिलेत, जे हक्क तुम्हाला दिलेत, ते तुमच्याकडून काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून भाजप 2/3साठी काम करते. मोहन भागवत 6 ऑगस्टला मोहन भागवत बेंजींबरोबर संवाद साधणार आहे. मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काही होणार नाही. संवाद दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू, हे सगळं जेनजी बरोबर झालेलं आहे. ते जेनजी विसरणार नाही. असं आपल्या देशात पक्ष उल्लंघन कायदा पण आहे, पण त्याचं काय झालंय हे आपण पाहतोय. गेले 4 वर्ष त्याच्यावर प्रलंबित आहे. मंदिरामध्ये 18 कोटीचा घोटाळा होतोय. आज पत्रकार परिषद घेतात पुन्हा एकदा. उद्या याबाबत सुनावणी पक्षचिन्ह आणि या सगळ्याबाबत सुनावणी युक्तिवाद केला जाऊ शकतो. काय होईल साहेब, राम मंदिरानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज त्याच्यावर येतो. एक मिनिट. कारण ही जर कारवाई केली तर अगदी उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही कारवाई जाईल हे त्यांना माहिती आहे. आणि भ्रष्टाचार हा DCMच्या ऑफिसमधून, CMच्या ऑफिसमधून की त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या हातातून होतोय हे सगळ्यांना कळायला लागेल. आदित्य जी मॉलेस्टेशन के आरोप लगे थे ब्रिज भूषण को, कोर्ट ने उनको एक्यूज किया गया है और भी जो आरोपी थे सबको एक्यूज किया गया है. हमने देखा जो महिला रेसलर थे सड़कों पे आए थे, काफी बड़ा आंदोलन भी हुआ. बिल्कुल, आज ये जो उनको अक्विट किया गया है या क्लीन चिट मिली है, जो अभी हमें पिछले 10 दिनों में कल्चर सिखा रहे हैं, भाषा सिखा रहे हैं कि ये सभ्यता है, वो सभ्यता है, उनसे सवाल पहले हो कि ये किस सभ्यता में बैठते हैं. मुझे लगता है कि यही बदलाव की जो एक हवा है वो देश भर में घूमेगी. और गए 20-25 साल से जहां भाजपा हारती नहीं थी, मुझे लगता है रविशंकर प्रसाद जी ने भी कहा था कि वहां कोई भी दे दे, बहुत ही एकदम गलत शब्दों में कहा था, तो भी भाजपा ही जीतेगा. अभी दिखने लगा. पप्पू यादव को प्रेस कॉन्फ्रेंस में अटैक किया गया है. जिस तरह से उन्होंने जो पार्लियामेंट में जो भगवाधारी जो बैठ के वहाँ पे जिस तरह से जो राम मंदिर में चोरी, क्योंकि वो चंदा चोरी का इशू उठा रहे थे. क्योंकि जो राम मंदिर में डोनेशन बॉक्स से जो स्कैम हुआ है या फिर वहाँ जो चोरी हुई है, बहुत सारे अलग अलग मंदिरों में जिस भाजपा ने चोरी की है, चंदा चोरी की है, वो इश्यू उठा रहे थे और उसके लिए उनकी आवाज बंद कर. तो राम मंदिर जब अपूर्ण होता है और उद्घाटन होता है तो वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर के उद्घाटन को शंकराचार्य जी को नहीं बुलाया जाता है, राष्ट्रपति मुर्मू जी को नहीं बुलाया जाता है, वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर में चंदा चोरी होती है वो हिंदू विरोधी नहीं है. जो आजकल आप देख रहे हो इस देश में हिंदुओं के जो हाल हुए हैं भाजपा के हाथों से, वो हाल हिंदू विरोधी नहीं है. लेकिन जो सवाल उठा है भ्रष्टाचार पे, वो हिंदू विरोधी है. आपको याद होगा पालघर में 2 साधु की हत्या हुई थी, उसमें भी प्रमुख आरोपी ये भाजपा के ही थे, वो हिंदू विरोधी नहीं है. भाजपा के शासन में यही तो होते रहेगा. मला वाटतं आपण पाहिलं असेल जिथे जिथे वाराणसी तुम्ही जा, वाराणसीमध्ये प्रधानमंत्र्यांना एवढी कमी मतं का मिळाली तर तिथे जुनी मंदिरं, प्राचीन मंदिरं कॉरिडॉरच्या नावाखाली तोडली गेली, घरं तोडली गेली पुजाऱ्यांची, मंदिरांच्या मूर्त्यांना स्टोन कटरनी कापलं गेलं. हे वाराणसीच्या लोकांनी पाहिलेलं आहे. तसंच जर आपण पाहिलं असेल तर अयोध्येमध्ये मंदिर अपूर्ण असताना राजकारणासाठी जे मंदिर ज्याचं उद्घाटन झालं, त्यानंतर मंदिरातून चंदा चोरी झाली,
ही भाजप हिंदू विरोधी जी आहे ती आज दिसते सगळीकडे. Otherwise, Christian wouldn't have asked for you. घेतली भाजप विरोधात संपूर्ण देशात रोष आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. यावेळी आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.